ಧ್ಯಾನಕ್ಕೆ ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಇಲ್ಲ. ಯಾರು ಕೂಡ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬಹುದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಕೃಪಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ನೆಲಮಂಗಲದ ಬಳಿ ನಡೆದ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಸಾಧಕ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹಿಮಾಲಯ ಮಹರ್ಷಿ ಎಂದೇ ವಿಶ್ವಾದ್ಯಂತ ಖ್ಯಾತಿಗೊಂಡಿರುವ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಕೃಪಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ನೆಲಮಂಗಲದ ಅರೆಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಶಿವಕೃಪಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಮಠದಲ್ಲಿ ನಡೆದ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಸಾಧಕ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಸಾಧಕರು ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಡಿದ್ರು. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री ಗುರುವೇ ನಮಃ. ಈ ವೇಳೆ ಸಾಧಕರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು, ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ಮುಕ್ತಿ ದೊರೆಯದು. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಆಗುವುದು ಗುರುವಿನಿಂದ ಮಾತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. जीवंत गुरु भी आखिरी नहीं है. जीवंत गुरु आपको आपका गुरु करेगा. अंतिम में आप आपका गुरु बनो. यही समर्पण ध्यान का उद्देश्य है. आपका गुरु बनो. उसके बाद में सारा ज्ञान सारा नॉलेज आपको आपके भीतर से मिल जाएगा. आपको बाहर से ज्ञान लेने की, बाहर से उपदेश लेने की कोई आवश्यकता नहीं रहेगी. तो कहने का अर्थ गुरु साक्षात परब्रह्म यानी साक्षात परमात्मा गुरु को क्यों कहा गया, इसका भी अनुभव मुझे मेरे जीवन में आया था. बचपन में नानी कहा करती थी परमात्मा अविनाशी है, परमात्मा कल भी था, परमात्मा आज भी है और परमात्मा कल भी रहेगा. ನಿತ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲವನ್ನು ಕಲಿಯುತ್ತಾ ನಮಗೆ ನಾವೇ ಗುರು ಆಗಬೇಕು. ಎಲ್ಲವನ್ನು ಅನುಭವದಿಂದ ಕಲಿಬೇಕು. ಈ ಕಲಿಕೆಯು ಧ್ಯಾನದಿಂದ ಬರುತ್ತದೆ. ಇದು ಸಮರ್ಪಣಾ ಧ್ಯಾನದಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 800 सालों तक जितनी समाज में उपासना पद्धतियां चल रही, ये सब उपासना पद्धतियों का अध्ययन किया और सब उपासना पद्धति में क्या बात कही गई, अच्छी बातें करो बुरी बातें छोड़ो, अच्छी बातें करो बुरी बातें छोड़ो. यानी ये कहा गया है, ये उपदेश है, लेकिन प्रत्यक्ष में होता है क्या? नहीं. लोग प्रवचन सुन के जाते हैं, बाद में फिर अपने जीवन के अंदर वही बदमाशियां करते हैं, वही 56-55 धंधे करते हैं. यानी कुछ चेंज नहीं आता, कुछ बदलाव नहीं आता, अंदर से कोई बदलाव नहीं आता. और ये एक उपासना पद्धति की बात नहीं कर रहा हूँ, सभी उपासना पद्धति में. आप बताओ ऐसी कौन सी उपासना पद्धति है जिसके अंदर सारे ही लोग अच्छे हैं? नहीं, ऐसी कोई उपासना की पद्धति नहीं. माने उपासना पद्धतियों का फर्क, उपासना पद्धतियों का इफेक्ट, उपासना पद्धतियों का प्रभाव किसी भी व्यक्ति पे नहीं पड़ता. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿ ಹವನ ಹಾಗೂ ಭಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಸುಮಾರು 300 ಸಾಧಕರು ಇಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ರು. ಆಗಮಿಸಿದ್ದ ಸಾಧಕರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಭೋಜನ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ವೇಳೆ ಗುರುಗಳು ಗುರು ಶಕ್ತಿಧಾಮ ಹಾಗೂ ಮಠದ ನಿರ್ಮಾಣ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ಮುಂದೆ ನಡೆಯಬೇಕಾದ ಕಾರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದರು. ತೆಲಂಗಾಣ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ, ಚೆನ್ನೈ, ಕರ್ನಾಟಕ, ಗೋವಾ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾಗದಿಂದ ಆಗಮಿಸಿದ್ದ ಸಾಧಕರು ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು ಹರ್ಷಚಿತ್ತರಾಗಿ ಹಿಂದಿರುಗಿದರು. सद्गुरु देव की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. सर्वे समर्पण आश्रम की जय. बैंगलोर दक्षिण समर्पण आश्रम की जय. आज के आनंद की जय. ಗ್ಯಾರಂಟಿ ನ್ಯೂಸ್, ಸುದ್ದಿ ಖಚಿತ, ನ್ಯಾಯ ನಿಶ್ಚಿತ.